नेटवर्क, अचूक वेळ अचूक बातमी। विजय दत्तात्रय वामन बागल, राहणार बोसरे। मी माझ्या घरातूनच एक गाडी काढणार आणि गावातील सगळ्यांना, प्रत्येक कुटुंबाला गाडी करून आपल्या समाजासाठी उपस्थितीची आणि वाढीव लोकांची गर्दी मराठ्याच्या समर्थनासाठी प्रत्येक कुटुंबातून कुटुंब सहपरिवार निघणार आहे। मी विजय शंकर गोरपडे, राहणार बोसरे, तालुका माडा, जिल्हा सोलापूर। समाजासाठी जितके सहकार्य लागेल ते पूर्ण करणार। एक दिवस जातीसाठी, एक दिवस म्हणून दादा जरांगीसाठी। माझं नाव अहमद सिंह श्रीकृष्ण भोरे, राहणार बोसरे। मी माझ्या घरातील सर्व सदस्य व माझा मित्र परिवार, गावातील ग्रामस्थ यांच्या समेत 100% जेवढ्या शक्य होईल तेवढ्या ताकदीनं सोलापूर येथे उपस्थित राहणार। मी सुरेश बागल, बोसरे गावात सर्व लोकांनी 7 तारखेला सोलापूरला घेऊन येण्याची पूर्णपणे तयारी करून आम्ही येतो आहे। माझं नाव तुकाराम बाळासाहेब ढोळे, माजी जिल्हा परिषद सदस्य व खरेदी विक्री संघाचा चेअरमन। माझं गाव सापटणे। मी माझ्या गावातून जेवढ्या 4 व्हीलर गाड्या आहेत, 2 व्हीलर गाड्या आहेत, तेवढ्या जास्तीत जास्त आणण्याचं काम आम्ही सगळी मंडळी करणार आहे। किंबहुना गावातूनच नाही तर आम्ही आमच्या विभागामधून सगळ्यात जास्त वाहनं आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे। हा सगळ्यात मोठा, जेवढ्या मराठवाड्यामध्ये ज्या शांतता रॅली झाल्या त्या सगळ्याचा विक्रम मोडण्यासाठी आपण सगळेजण सहभाग घ्या। आम्ही पण येतो, तुम्ही पण या। मी गोरखराव ताकमोगे, सकल मराठा समाजाचा एक स्वाभिमानी कार्यकर्ता। आम्ही सध्या जे लढत आहोत ते आमच्या हक्काचं, दुसऱ्या कुणाचंही आम्ही मागत नाही। जे कुणबी हे आम्हाला घटनेनं दिलेलं आरक्षण आहे, फक्त मधल्या काही काळात आमच्या पुढं फक्त मराठा लावला गेला, कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी लावलं गेलं नाही। परंतु त्या नोंदी आम्हाला मोडी लिपीत सापडलेल्या आहेत आणि त्यामुळं आम्हाला हक्काचं आरक्षण मिळालेलं आहे। हे आरक्षण कुणाच्याही ह्याच्यात आम्ही हिसकावून घेतलेलं नाही आणि ते आमचं आहे, आम्हाला घटनेनं दिलेलं आहे। त्यामुळं याच्यात आम्ही दुसरं काहीही केलेलं नाही आणि मनोजदादांची ही मागणी हीच आहे, आमच्या जे हक्काचं आहे, आमचं जे आहे तेच आम्हाला द्या, 50% आतच आम्हाला द्या। कुठलं कुणबी, आणि आम्ही कुणबी आहोत। छत्रपतींच्या काळात ही छत्रपतींनी सांगितलं होतं, शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की जे कुणबी आपले क्षेत्रीय म्हणून लढतायत त्यांचा राहिलेला जो वेळ आहे तो त्यांना शेतीत द्या, शेती करू द्या, त्या कुणब्यांना कुणबी करू द्या, असा शब्द प्रयोग आहे आणि तेच आरक्षण आम्ही मागत आहोत। 7 तारखेला किती जण येणार? 7 तारखेच्या विषयी जर बोलायचं म्हटलं तर ती संख्या मी आत्ता सांगू शकत नाही, कारण इथली परिस्थितीच अशी आहे, जनतेतून उद्रेक आहे आणि त्यामुळं 7 तारखेला मी जसं मागा भाषणात बोललो तसं पहिली आमची गाडी सोलापूरला दिसेल आणि दुसरी आमची गाडी गावातून निघत असेल, मधलं ट्रॅफिक पूर्ण जाम झालेलं असेल। अशा पद्धतीनं 7 तारखेचं नियोजन आम्ही करतो आहोत। मलाही माहिती नाही, आमच्या गावी आत्ता सकाळीच बॅनर लागलेला आहे, आम्ही जातोय तुम्ही पण या, अशा पद्धतीनं स्वइच्छेनं सर्व मराठा बांधव करत आहेत आणि त्यामुळं 7 तारखेची रॅली यशस्वी होणार याबद्दल ती मात्र शंका नाही। जय महाराष्ट्र। मी बाळासाहेब वामन बागल, राहणार बोसरे। माझ्या कुटुंबातील किंवा गावातील सर्व मराठा समाजाला एकत्र करून आणि ज्यांना काय मदत पाहिजे ती सगळी करण्यास तयार आहे आणि सगळं जेवढा जास्तीत जास्त मराठा बांधव 7 ऑगस्टला सोलापूरला येईल त्यांना मदत करायला तयार आहे। मी हरिदास नागनाथ बागल, कुरवाडी। 7 तारखेला माझं परिवार आणि माझी मित्र कंपनी, गावातली जेवढी मराठा समाज आहे तेवढं सगळ्यांना घेऊन जाण्यासाठी जिथं काय मदत लागेल तिथं मी करायला तयार आहे आणि आम्ही बहुसंख्य लोकांनी रेखाड ब्रेक सोलापूरला यायला तयार आहे। राहणार बोसरे, आज मी संघर्ष म्हणून दादा जरांगे पाटील यांच्या संघर्ष सोलापूरला येणाऱ्या 7 तारखेला जे काही असेल ते सर्व मदतीने मी स्वतः मदत करून जनते मित्र सर्व कंपनी घेऊन येणार आहे। एक मराठा लाख मराठा। आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा